कमी पडले पासळ्यांची बरोबर हिरो आहे जय जय
रूप पाहता
अकल्प आयुष्य भावे तया अकल्प आयुष्य भावे तया अकल्प आयुष्य भावे तया आजिया जगरा हरि कथा आजिया जगरा हरि कथा
अकल्पायुष्य भावे तया कुळा अकल्पायुष्य भावे तया कुळा माझ्या सकळा हरिशादास कल्पनेची बाधा न करून संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविका कल्पनेची बाधा न कोणी काही
पीठे तटे भीमरथ्यं वरं कुण्डलिकाय समागततिष्ठन्तमानन्दकन्दं परमलिङ्गं भजे पाण्डुरङ्गाकरो Thank you.
चिंतन रूपी सेवे करता निवडलेली भगवानी रुक्मिणी प्राण संजीवन असणारा पांडुरंग परमात्मा, चक्रवर्ती असणारा भगवान पांडुरंग परमात्मा, भक्त वत्सल्य करुणा वत्सल्य दयेचा सागर असणारा भगवान पांडुरंग परमात्मा आणि या पांडुरंग परमात्म्याचे जीवस्य कंठशी किंबहुना ज्या भगवंताला नामदेव राहायला पुढे पाहिल्याशिवाय कधीही बरं वाटत नव्हतं, बेचैन असायचा देव, असे गोड असणारे नामदेवराय हा गोड चिंतन मार्ग. माझा मत आहे की अभंग हा पाठ नाही असा महाराष्ट्रात माणूस, कारण ज्याच्या गळ्यात माळ नाहीये, अगदी एखादा शेतकरी असला किंवा आणि कोणी असला तरी सहज त्याच्या बाबतीत जे काही गोष्टी बोलून जातो त्यातला आजचा अनुभव आहे. अभंगातून नामदेवराय देवाची संवाद करतात. ऐका, प्रत्येक माणूस हा संवादशील आहे किंवा संवाद साधत असतो. माणूस बोलण्याचा प्रयत्न करतो. बघा, दोन मित्र बऱ्याच दिवसात भेटले, त्यांच्यामध्ये काय होतो? संवाद. वाद वेगळा, संवाद वेगळा. पण ऐकावं, वाद ज्याच्याशी घालतात त्याचे संवाद करतात की शंका आहे माणसं, आणि संवाद ज्याच्याशी करतात त्याच्याशी वाद माणसं कमी घालतात. पण माझे साधू संत सांगतात, करू आवडीने आणि तुमच्या सुखाचा संवाद. वादही देवाशी आणि संवादही देवाशी. किंबहुना माझ्या तुकोबाने सांगावं, बोलण्याची नाही आता देवाविन काही बोलायचंच नाही. कोणासोबत मला? देवाविषयी. प्रत्येक जीवाला एक सवय लागली पाहिजे. आपण जगाशी वाद घालू, संवाद घालू याच्या प्रवत नाही. तुम्ही आज इथं बसलाय सगळे, मला याचं भान आहे, याची जाणीव आहे की कीर्तनाच्या काही मर्यादा आहेत. अलीकडच्या थोड्याशा कीर्तनाच्या मर्यादा आदरणीय महाराज आहेत, बदलल्या. थोडासा पर्याय देणं गरजेचं आहे, पण मी थोडा विषयात येऊन पर्याय देतो. त्याचं कारण असं आहे, प्रत्येक जीवाला अशी सवय लागली पाहिजे. समाजाशी तुम्ही वाद घालाल, कदाचित संवाद साधाल, पण आता खरी गरज आहे मामा, प्रत्येकानं आपापल्या अंतःकरणाशी वाद आणि संवाद करावा. त्याची खरी गरज आहे. डोळे झाकावे कधीतरी माणसाने आणि कधीतरी आपल्या अंतर्मनाशी संवाद साधावा. काळे, आपण जे जे कर्म करतोय ते ते देवाकडे जाणार आहे का? डोळे झाकावा माणसाला, आपल्या मनाशी अंतःकरणाशी वाद घालावा. अरे मी या संसाराच्या गाड्यामध्ये गुंतून आहे, हे गुंतणारं गाडं माझ्या बरोबर येणार आहे का? आणि येणार असेल तर त्याची काही कारण म्हणून मला म्हणता येईल का? हा वाद घातला पाहिजे महाराज. ऐका, पोळेला सुरुवात करत असताना प्रत्येकाने कधीतरी अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. मी नेहमी कीर्तनात सांगत असतो, मी कधीतरी अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे, माझं कीर्तन लोकांना आवडण्यापेक्षा देवाला आवडेल का? मामा, तुम्ही कधीतरी विचार केला पाहिजे, माझं वादन, माझं गायन ज्यानं ठेवलंय त्या पैसे मिळेल पण त्याला आवडावं असं नसावं. अलीकडे भजनाची कीर्तनाची परिसीमा बदलली आणि काय झालंय महाराज, त्याच्यावर आम्ही बोलायला गेलो की माणसं म्हणतात याला काही येत नसतं म्हणून त्याच्यावर बोलतो. पण काही काळजी करू नका, तुम्ही हे सगळ्यांनी लावलेलं लोक आहे, हे चांगलं मोठं आहे. आता ते महाराज माझ्या बरोबर एक दोनदा आले, मला सांगून जातील, काही कमी नाही आपल्याकडे. काही गोष्टी मी सांभाळत आजही. ज्या गावाने मला पहिल्यांदा सांभाळत त्या गावाला कधीच नाही म्हणायचं. त्यांनी बोलवायची अपेक्षा ठेवूया, त्यांनी काय द्यायची अपेक्षा ठेवूया, काय राहतो. एक तर मी फोनवर सांगतोच ना मामा की विचारू नका, जे घालायचे ते घाला. तरी पण काय काय सचिन महाराज म्हणतात, नाही नाही सांगा. मग त्याला म्हणतो सांगितल्या कुठायचं नाही.
एक तर विचारू नका, मला जे द्यायचे मी काही ते उघडून पाहत नाही. पण तरी पण काय काय माणसं म्हणते नाही नाही सांगा तुम्हाला, तर सांगा म्हटलं मग नाही लागेल ना. नाही का आपला विषय नाही तो, मला इतर विषयावर विचार मला नाही का अंतर्मुखपणे कधी विचारलं पाहिजे. जी उपासना मी करतो, जी भक्ती मी करतो, ज्या गोष्टीच्या मी पाठीमागे लागतो, अगदी अगदी पुढे जाऊन सांगता आपला संसार देवाला आवडावा एवढा गुढ. म्हणून माझे ज्ञानोबा संसार अरे बाबा माझा संसार एवढा सुखाचा करेल, एवढा सुखाचा करेल की तिन्ही लोकांमध्ये त्याचा काय वावेल आनंद वाढेल. एवढा संसार असा. माणसं अलीकडे म्हणतात परमार्थच बरं. संसार कसा असावा आपला देखना जरा शिरल्या माणसाला वाटलं पाहिजे वा जर छान ठेवलं नाही का. त्याच्या पुढे जाऊन सांगू का, गावातलं मंदिर छान असलं तर गाव सांगितलं, मंदिरात गेले माणसाला प्रसन्न वाटलं पाहिजे वा गावातली माणसं कशी असते पण मंदिर मात्र नाही का. लक्षपूर्वक आहे का बरं का. शरीराचं मंदिर मन आहे आणि गावाचं मंदिर म्हणजे आपलं ग्रामदैवत आहे. इथं तुमची स्वच्छता पाहिजे, इथं तुमचा आवाज स्वच्छ पाहिजे, इथं आलं मन प्रफुल्लित झालं पाहिजे. महाराज हे कशासाठी आहे माहितीये का, पूर्वीची माणसं वेळी नाही करायची का, प्रापंचिक व्यापातून तुम्ही पुढे आला बघा तुम्हाला मी सहज सांगून जाईल. आता मला असं नाही वाटत पुढे तुमचा हा रस्ता आहे, तर बऱ्याच गावामध्ये अशी रस्त्यालगत मंदिर असतात महाराज. पण त्या मंदिराच्या पुढे जाताना माणूस आहे ना 5 मिनिटं तरी उभं राहतो असा करून जातो. जुन्या काळातला माणूस आतच जायचा, पण अलीकडे असं तरी करतो. त्याच्यापेक्षा पिढी फास्ट आहे, आमच्यापेक्षा लहान पिढी आहे ना, जाता जाता तरी अशी करून पुढे जायची. आता याच्यावर काही वाद घालतात पण मला वाद नाही करायचा. मला एक सांगायचं, त्याचा हात कपाळापर्यंत गेला म्हणजे त्यांच्या अंतःकरणातल्या भावना तरी काय झाल्या ना. मला ही सात्विक विचार आहे ना. आपण एक गोष्ट केली पाहिजे मला, आपण सकारात्मक राहिलो पाहिजे. आणि जोपर्यंत आपण सकारात्मक राहत नाही तोपर्यंत मामा किती वर्ष आम्ही 60 वर्ष पार करतो, तुम्ही अजून कितीही करा, तुमच्यातली सकारात्मक ऊर्जा जोपर्यंत जागा होत नाही ना तोपर्यंत तरुणीकडे येतच नाही. सकारात्मक ऊर्जा राहिली पाहिजे, आम्हाला मोटिवेट करता आलं पाहिजे. मोटिवेट या शब्दाचा अर्थ काय, प्रोत्साहन देता आलं पाहिजे. कोणाला प्रोत्साहन द्यायचे, अंतःकरणाला भक्तीला प्रोत्साहन द्यायचे. हा आई वडिलांना पोराला प्रोत्साहन द्यायचे, मला विद्यार्थ्यांना अभ्यासाला प्रोत्साहन द्यायचे, मला शेतकऱ्यांना आपल्या कर्माला प्रोत्साहन द्यायचे, मला राणाच्या कर्माला प्रोत्साहन देण्याची काम आहे महाराज. तसं आम्ही कीर्तनकार असतो, भजनी मंडळ असतो, आम्ही सगळे प्रोत्साहन देतो कोणाला, आमच्या अंतःकरणाला. मला जेवढी सतोटी असली पाहिजे, आमचं जीवन खूप गोड पाहिजे. कारण तुकोबरा सांगतात गोड परमार्थ आहे. मग या परमार्थाची चव एखाद्याला चाकली किती ती कशी लागते महाराज, गोड लागते गोड. आणि आमचं काय माहितीये का महाराज, आम्हाला एक वाईट सवय आहे. मी मला स्पष्ट बोलून जाणारा बघताय, त्याचं कारण का, एवढी सुंदर खीर जेवायला केली होती, अलीकडे आपण सगळ्यांनी खीर खाल्ली, म्हणजे काही तंबाखू खाणार आहेत ना, खीर पितात चूळ भरतात, बाहेर आले की तंबाखू जाऊन खातात. आता मला सांगा त्याला खिरीची चव किती वेळ भेटणार आहे, मला फार कमी वेळ भेटणार आहे. आताची चव मात्र मला तुम्हाला रोज टाकता येईल. म्हणजे कोणाला माहितीये का, मला ज्ञानोबा हे पटकन सांगतात काय, लक्ष्मी वल्लभ
मागताय कोणाच्या जवळ महाराज? लक्ष्मी वल्लभतया जवळी. अरे त्याच्या जवळ आहे पण कुठं? नित्य. जवळ काय पाहिजे महाराज? नित्य. नित्य म्हणजे काय? नित्य म्हणजे काय? बाळा तू अभ्यास करते ना, परीक्षेत पास होतो कोण? वर्षात एकदा अभ्यास करतो तो, का रोज अभ्यास करतो तो? नित्य. त्याच्याजवळ काय असला पाहिजे? अभ्यास. ऐक नाही बाळा, हे बाळा तसा भगवान परमात्मा आम्हाला भेटतो. लक्ष्मी वल्लभ त्याजवळ. कोणाजवळ? ज्याच्याजवळ सातत्य, नित्य. कशाचं? नेम असावं. नेम म्हणजे काय? त्याच्याजवळ साधना असावी. साधना. नेम या शब्दाचा तिथं साधना आहे. महाराज आमचे धनाजी महाराज या पक्वाजातून आवाज काढतायत. हा आवाज काही असा येत नाही महाराज. तुम्ही ताप टाकून बघा, तुमचा आवाज येईल पण तो कानाला तिरकस लागेल. तो गोड आवाज यायसाठी काय करावं लागेल महाराज? ते साधना आहे. साधना हे थोडं होत नाही महाराज. हो जाऊ दे. हो कीर्तनात बसल्यावर अशोक महाराज सगळे कीर्तनकार सांगतात हातानं मुखानं. पण मी सांगू तुम्हाला 100 लोक कीर्तनाने ते त्यातली 40च वाजवत. महाराज कसं काय? त्यांच्या नशिबात नाही महाराज कीर्तनात बसून नामचिंतन होईल. फार अवघड आहे महाराज. ऐका, स्वर भ्रमंती करू ते कोण? नारद. कोण ऐका? स्वर भ्रमंती करू आणि करता करता सगळ्या दृष्टांना माहिती मला वेळ घालवायचा, मला पुढे जाईल. ऐका, करता 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 एका माणसाने त्यांना अडवलं. थांबा म्हणले. कुठे निघाला? अरे म्हणले बाबा माझा नित्याचा नियम आहे, नित्यक्रम आहे. भ्रमंती हा साधूचा काय व्यवसाय आहे नाही का? तुम्ही म्हणाल कशावरनं? रोज एका गावात दुसऱ्या गावाला गेल्याशिवाय आमचा व्यवसाय चालतो का? भ्रमंती करणं हा साधूचा व्यवसाय आहे. तो साधू अध्यात्मासाठी भ्रमंती करायचा आणि आम्ही भ्रमंती करतो ते संधी साधू. नाही कळलं तुम्हाला? आग्रह नाही मला. ऐका मला अडवलं त्याने. थांबा म्हणजे जाऊ नका. अरे काय जाऊ नका? काय काम आहे? काही नाही म्हणजे माझा एक नियम आहे म्हणते. काय? जो कोणी या रस्त्याने जातो त्याच्या जवळचं सगळं घ्यायचं आणि मग त्याला पुढे जाऊ द्यायचं. म्हणजे ठीक आहे, काय काय आहे तुमच्याकडे? म्हणलं जे आहे ते तुला देऊन जाईल. म्हणजे द्या. त्यांनी गळ्यातनं माळ काढली, बिना काढला, चिपळ्या काढल्या, दिल्या. आम्हाला ह्याचं काय करू? मग हा नाही नियम माझा. मग तुमच्या खिशात हात घाला. तुमच्या खिशामध्ये जे जे काय आहे ते मला द्या. ते म्हणले बाबा तो खिसा शिवलाच नाही तर तुला काय देऊ? खिसाच नाही देऊ काय? मीच लिकर तर तुला काय देऊ म्हणते? अरे माझ्या कांगावर एक फक्त उपकरण खाली मी थांबलो, दुसरं काहीच नाही. म्हणजे मोकळा आहे मी. म्हणलं हे बघा तुम्हाला काहीतरी द्यावं लागेल. तिथे म्हणला इकडे या. आपल्याला बरोबर घेतली. ते म्हणला दिसतात ते 7 रांगण आहेत का? हा म्हणलं आहेत ना. ते 7 रांगण भरले. जाऊ दे काय हरकत नाही. हा तुम्हाला ऐकायचं ना सगळ्याला? नाही आलं तरी मला काय घेऊ? अशी बाबा एका गावात लाईट लोड मिनिटं असते की नाही? 2 मिनिटं जाते. कीर्तन गच्च भरलं होतं मंदिरात. लाईट गेली. मी म्हणलं भजन करा. आणि आम्ही भजन घेतलं आणि 10 मिनिटांना लाईट आली. पाहतो तर काय 4 टाळकरी. दोनच माणसं. मी म्हणलं बाबा मंदिर भरलं होतं आता दोन कशी काय राहिली? म्हणजे आम्ही नाही राहिलो असतो महाराज. तुम्ही ज्या ज्या उपाय ती कोंबडी आमची आहे. तू काय समजा म्हणणार पप्पा तेवढा असायचा. तुम्हाला असावं सांगितलं महाराज. करत नाही. आता तुम्ही जेवढी शांत द्या तेवढं तुम्ही ऐकून द्या. ऐका मला एक वाक्य आज लिहून घ्या. ऐका एक वाक्य लिहून घ्या. कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही. वाक्य लिहून घ्या बरं का. कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही. कीर्तन हे जीवन परिवर्तनाचं साधन. कळलं असं तर बघा लक्षपूर्वक ऐका. कीर्तनामध्ये मनोरंजन हसायला मिळेल, काही ऐकायला मिळेल, येऊ नका. आमचं म्हणणं आहे त्यांनी नाही आलं तर चांगलं. त्यांनी या खीर चपातीचा आस्वाद घ्या आणि घरी जाऊन झोपा. काही म्हणलं नाही. इथं आल्यानंतर आम्हाला काहीतरी छान मिळालं पाहिजे आणि ते आम्ही अंतःकरणामध्ये साठवलं पाहिजे. ते आम्ही अंतःकरणामध्ये घेऊन गेलं पाहिजे.
तर माझ्या देवाचं नाव कसं आहे तुम्हाला सांगू? गोड तुझे रूप, सदैव काय मिळतं? इतकं प्रेम असावं की आपल्या जवळ आलेल्या माणसाला असं वाटतं बा यांच्याशी भेटलं की आम्हाला बरं वाटतं. नाहीतर बघा बरं का काय कीर्तनकार बघितले की माणसाच्या नकोच कीर्तन एवढा टिटकारा येऊ देऊ आमची अवस्था कशी पाहिजे मला माहिती का? ज्ञानोबरा उदाहरण देतात पण मी थोडस वेगळ्या बाजूला ते उदाहरण वाटतं. माणूस कसा संसार माणसाला गोड लागतो तुम्हाला नाही का? आता तुम्हाला खूप प्रमाणात पाठ आहे मी नाही सांगणार. विषयांचा आणि गोड असणारा परमार्थ कसा लागतो मला आणि कडू असणारा विषय जीवाला आता सगळं सांगितलं मला. विषय माणसाचे जितके आधीन आहेत ना तेवढाच परमार्थ आधीन झाला. तुकोबा सांगतात माझी मदत झाली अनावर वाचा. माझी काय झाली? माझी अनावर वाचा झाली आणि माझ्या नामाला छंद लागला. नित्य गोविंद मला लागली हा छंद. नित्य गोविंदाचा छंद लागला पाहिजे. किती छंद गायला शेवटी आपुलिया छंदे. तर महाराज आपल्या छंदामध्ये गाता आलं पाहिजे. आपल्या छंदामध्ये गाता आलं पाहिजे. सभेची शकतात आपने धुन में जीना चाहिए. ऐका इतकं गोड जेवता आलं पाहिजे. आम्हाला काय झाले महाराज? आम्हाला इतकं 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 संसार वेळलंय महाराज. ज्ञानोबराय खूप छान दृष्टांत देतात. ज्ञानोबराय असं म्हणतात एक बेडूक होतं. काय होतं? आता बाहेर आवाज येते त्याला काय म्हणायचं? बेडूक. ते मंदिरात येत पण बाहेरनं काय करतं? मी इतकं वर्णन करतो बरं माणसाचं काय म्हणतात. बेडकं कुठे करतायत महाराज? बाहेर जाणार. एवढा हिशोब लागतो का? नाही 100 रुपये म्हणजे भागायला पाहिजे. 12 एवढा खर्च कशाला?
बाहेरची चालली बघ आवाज येते म्हणून बोलतोय मी नाही का ते बेडूक सापाच्या पुढा कुणाच्या पुढा आलं मला सापाच्या. आता मला साप बेडकाचा मित्र आहे का शत्रू आहे? हा तुला अजून नाही कळायचं. त्याला काही दिवस जाऊन द्यावे लागतात आणि ज्यावेळी पत्रिका छापते की नाही पत्रिका लग्नाची नाही त्याच्या अगोदरची त्याला बायोडाटा म्हणतात. तो छापला मग जातक मिलन असतं बघा. नाही तुम्हाला समजायचं कळायला पाहिजे बरं का आम्ही काय करतो आहोत. चल जाऊ द्या. सापाच्या पुढे काय आलं मला बेडूक आलं. आता तुम्ही कधी सापाला बेडूक गिळायला पाहिलाय का? पाहिला. साप कुठल्या बाजूला बेडकाला गिळतो माहिती का? साप कधी पूर्ण गिळत नाही मला. साप कुठे गिळतो पाठी मागून आणि बेडूक असं. आता ऐका बरं तुम्हाला नाही गिळणार बाळा मी साप नाही तुम्हाला बेडूक कशाला बेडूक केला ऐका फार थोडं तुम्हाला सांगतो नाही का. सापाला धरलं बेडूक आणि ऐका बरं सायन्स काय सांगतो मला माहिती विज्ञान सायन्स सांगतं की एका सापाला एक बेडूक गिळायला कमीत कमी तास लागतो. त्यावेळी तो सगळा आतमध्ये जाऊन पोचतो बघ त्या प्रक्रियेला. अर्ध्या तासामध्ये तू बेडूक अर्ध्यावर गेला होता. तास किती झाले तू मामा? आता किती तास झालाय? अर्धाच झालाय ना. अर्धा केला होता. आता असा क्षण आला होता की डोळे आणि त्याचं जीभ तोंडच बाहेर राहिलो. अख्खा साप त्याला धरला होता. एवढ्यामध्ये त्या बेडकाच्या समोर एक माशी बुम 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 करत आली. आता साप किती मिनिटात जाणार आहे मला? 2 मिनिटांमध्ये. कोणाच्या घशात जाणार आहे? सापाच्या. त्यानं त्या दुसऱ्याला जीवन जगू द्यावं का नाही? कशाला पाहिलं त्यानं? समोर माशीला लांब लवकर जीभ काढली आणि धरलं. कोणाला? बेडूक त्याला म्हणतात स्वतः मरणाच्या घाईत असला तरी दुसऱ्याला ओळखतो. त्याला काय म्हणायचं महाराज? बेडूक. आपल्याला माहित आहे संसार करून सुख नाही तरी पोराचं मी तुमच्याच आहे काळजी करू नका. आम्ही ते करायला दुःखी नाही महाराज. आम्ही तेच करायला त्यातलं दुःख मिळालं तरी आनंद आहे. आता माझा विषय पण लाईट गेली होती मला वाटलं येईल लवकर म्हणून फिरवला. आता येऊया विषयाला. करताना आमच्या बाबतीत कोण आडवं येतं महाराज? आमचीच माणसं आडवं येतात. दुसरं कोणी आडवं येत नाही महाराज. माझं एक वाक्य लिहून घ्या. तुम्हाला दुसरं कोणी अडवणार नाही. अडवणारे कुठले असतात आधी घेऊ नका. आजचं कीर्तन मी तुम्हाला वेगळ्या अँगलने सांगून जातो याच्यासाठी कारण आहे महाराज नाही का. आम्ही किती वर्ष सप्ताह करतो किती वर्ष नामचिंतन घेतो याच्यापेक्षा आम्हाला त्यातनं काय मिळालं हे कळायला पाहिजे ना महाराज. आम्हाला अडवलंय का? एकदा काय झालं महाराज एक गाढव निवांत बसलो होतं आणि त्या गाढवाच्या जवळ एक कुत्र गेलं. आता बघा गाढवाच्या जवळ कोण गेलं? कुत्र. ते गाढवाला म्हणते उठ. गाढव मला जाऊ दे ना तू दे ना कशाला उठवतेस मला? नाही मला उठ. अरे मला जाऊ दे मला पडलोय किंवा मला काय घेणं देणं नाही तुझं कशाला मला उठवतो? उठ पण. उठवलं त्याला. काय करायचे काय नाही म्हणलं माझ्यावर शरीर होतं. कोण म्हणते? कोणाला म्हणते? मला का शर्यत लावायची? काही नाही म्हणले मला तुझ्याशी शर्यत लावून जिंकायची. गाढव म्हणले आता जाहीर करतो तू जिंकलास. तू जिंकलास मी हारलो. आता काय अर्थ आहे? मला तसं नाही. नुरा कुस्ती आपल्याला लोक आहे म्हणतात. मग शर्यत करून आपण कुस्ती करायची. बाबा काय नादाला लागलाय माझ्या? मला झोप आलीये. मला काही करायचं नाहीये. तुला काय करायची ती कर. तुझा आनंद उत्सव साजरा कर. तू विजय उत्सव साजरा कर. मला त्याच्याशी घेणं देणं काही नाही. तू कितीही कोणी कोई कर मला काही घेणं देणं नाही. तू मशीन मध्ये घोटाळा करून निवडून ये. निवडून ये. सही आहे. आम्हाला आमचा भाऊ मान्य आहे. नाही मला माझ्याशी तुला युद्ध करावं लागेल. पैसे लावावे लागेल. तर मला एक काम करू नका. तू असा नाही तुझ्याशी पैसा मला काय फायदा? एक काम करू मी जिंकलो तरी तुला 1000 रुपये देणार आणि तू जिंकला तरी तुला 1000 रुपये देणार. म्हणजे मी जिंकलो तरी पैसे कोणाला? तुम्हाला.
आणि मी हारलो तरी पैसे कोणाला? तुम्हाला. मला असं वाटते मामा, आता प्रत्येक कीर्तनकाराला असं सांगितलं पाहिजे, कीर्तन मी केलं, तुम्ही झोपला आणि येऊन बसला तरी पैसे माझं तुम्हाला टाकून द्यायला जागा पुरायची नाही का? ठीक आहे म्हणले. मग काय करायचं? काय नाही म्हणले. इथून 200-300 मीटर एक आंब्याचं झाड आहे, त्या आंब्याच्या झाडाला जायचं आणि तिथं थांबायचं. जो पहिला पोचेल तो जिंकेल आणि जो हरेल जिंकेल तरी 1000 रुपये मात्र तुला भेटतील. गाडव म्हणले चालेल. आता गाडव 1000 मिळायची म्हणल्यावर गाडव थांबते मान. गावाचा सबसा सोडीत पण शेजारी जायचं. आता आहे का मामा? मी गाडवा बोलतो.